सर्वत्र वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली। पत्नींनी आपल्या पतीसाठी उपवास धरला। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो, 7 जन्मी आपल्याला हाच पती मिळो अशी प्रार्थना केली। याच दिवशी पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली। वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नीनं पतीला तुरुंगात पाठवलं। मंचरमधील या दाम्पत्याचं लग्न ऑगस्ट 2023 मध्ये झालं होतं, पण आठवडाभरानंतर पती सुमितनं पत्नीकडे नको त्या मागण्या केल्या, त्यामुळे ती त्याच्यापासून दूर गेली। काही महिने मुंबईत मैत्रिणीकडे राहिली। काही दिवसांपूर्वी नोकरीसाठी ती पिंपरी चिंचवडमध्ये आली। एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम सुरू केलं। पत्नीच्या ठिकाणाबाबत सुमितला हे समजलं। 19 जूनला दुपारी 3:30च्या सुमारास आई ड्रायव्हरसह गाडी घेऊन तो वाकडमध्ये आला। ऑफिसमध्ये पत्नीला परपटत नेलं आणि गाडीत बसवलं। तिला वाचवण्यासाठी तिचा मित्र तिच्यासोबत आला। तोही जबरदस्तीने गाडीत बसला। थोडा पुढे गेल्यावर सुमितनं पत्नीच्या मित्राच्या कानशिलात लगावून त्याला गाडीतून बाहेर ढकलून दिलं। प्रवासात सुमितनं पत्नीला भुलीचं इंजेक्शन दिलं। तिला मंचरला घरी न नेता गाडी थांबवून डांबून ठेवलं। शुद्धीवर आल्यावर आपल्याला वारंवार भुलीचं इंजेक्शन दिल्याचं पत्नीनं सांगितलं। 20 जूनच्या दुपारी तिने सुमितला विश्वासात घेतलं। तो सांगतो त्या कागदपत्रांना सही करायची तयारी दर्शवली। मग सुमितने गाडी मंचर परिसरात आणली। पत्नीनं आपली भूल न उतरल्याचा बहाणा केला। मग ते मंदिरात थांबून राहिले। तेवढी पत्नीने एका तरुणास खुणवत मदत मागितली। काहीतरी गडबड असल्याचं समजता तरुणानं मंचर पोलिसांना बोलावलं। पोलीस मंदिरात पोहोचले आणि पत्नीच्या सुमितच्या तावडीतून सुटका केली। विवाहित महिलेने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला असून तिचा पती, आई आणि चालकावर अनेक आरोप आहेत। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे।